आहे तंबू आणि मॅड सीझनच्या या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज येथे शरद, ग्रीष्मा, वासंती आणि शिशिर चहा पिता पिता आरामशीर भजी खात बसले आहेत. हेमंत आणि वर्षा अजून आले नाहीयेत. चला तर मग ऐकूया आणि ऐकण्याच्या माध्यमातून बघूया यांचे वेडे चाळे तंबू. आहा हा हा शिशू, तू कसला भारी माणूस आहे रे. जी करता है तेरे हात चुमलू. या गुलाबी थंडीत गरमागरम चहा आणि भजीची मजा एकदम स्पेशलच आहे बाबा. बिचारे हेम्या आणि वर्षू, त्यांनी मिस केलं. दोघांनाही कॉल केला होता मी, यायला उशीर होईल म्हणाले. हेम्या कुठल्या तरी मित्रासोबत क्रिसमस सेलिब्रेट करत असेल. वर्षू पण त्याच्याबरोबर गेले की काय? काय वेडा आहेस का शिशू? वर्षू त्याच्यासोबत जाऊन काय करणार? वर्षूने कधी दारू प्याली तर काय मजा येईल ना. होल, ती दारू पण कन्फ्युज होईल. अरे पण हे तुमचं काय डिस्कशन चाललंय? मुळात हेम्या क्रिसमस पार्टीला गेला आहे की नाही हे पण आपल्याला धड माहित नाहीये. गेला असेल किंवा नसेल, हेम्यावर कमेंट्स पास करायची मजा निराळीच आहे. एक मिनिट, सगळ्यांनी पटकन डोळे बंद करा बघू. मी एक जादू करणार आहे. कसली जादू रे शरू? सांगतो ना, डोळे बंद कर. केले डोळे बंद, लवकर कर जादू. अब्राकडाब्रा अब्राकडाब्रा अब्राकडाब्रा. आता उघडा डोळे. काय केली जादू? हे शेवटचं भज प्लेट मध्ये होतं. आब्राकाडाब्रा म्हटल्यावर ते आपोआप माझ्या हातात आलं आणि आता बघा ते कसं आपोआप माझ्या तोंडात जातंय. शरद, यू आर सो मीन. शरू, आपण अर्ध खाल्लं असतं रे भज. सॉरी यार, मला टेम्पटेशन कंट्रोलच नाही झालं. शिशू, युएसच्या थंडीमध्ये अशी भजी खायला मिळाली तर काय मजा येईल यार. मस्त वाटेल ना. वैतागे भजीवाले नाऊ इन US. भजी फेकून मारू का या हेम्याला? हेम्या, दारू उघडीच आहेत, आत ये. सराईतला पिढायला मजा येते रे. बावळाटच तू नाहीत रे. हे काय, ही प्लेट कसली? काय खाल्लं तुम्ही? शिशूची स्पेशल भजी बास्केट. बस काय शिशू, ही चपली दोस्ती, हे चपलं प्रेम. अरे तुला कॉल केला होता ना, तू काय म्हणालास? मला किती उशीर होईल सांगता येत नाही. पण तुला माहिती आहे ना, मी तुझ्या भजी बास्केटचा किती मोठा फॅन आहे. काय रे थुकरट, होतास कुठे इतका वेळ? काय सांगू या आमच्या घरातल्या महिला काही पण करायला होता. शेरात सव्वाशेर कुठेतरी भेटतोच रे हेम्या. घरातली कामं करून आलायस का रे हेम्या? एक वेळ ते पण परवडलं असतं का मला. आई ग, कंबर पार कामातून गेली. तुला पडला बिडलाच नाही ना? ते पण चाललं असतं रे, पण हे असले अत्याचार नको रे बाबा. आता वातावरण निर्मिती बस कर, नाहीतर पेकाट्यात अजून एक हाणते तुझ्या. मेहरबानी कर बाबा, असं काही करू नकोस. मग बोल पटापट पोपटासारखा. पुढच्या महिन्यात आमच्या जुबीच्या स्कूलचं अॅन्युअल फंक्शन आहे, त्याची रिहर्सल चालली होती. पण यावर्षी कसं होणार अॅन्युअल फंक्शन? तेच तर, शाळामध्ये पण ना नको तिथे हौशीपणा दाखवतात. ऑनलाईन गॅदरिंग ठेवतात की काय? हो ना, आणि त्यात आमच्या जुबीनी पण भाग घेतलाय. हेम्या फुकरट, तुझी मुलगी परफॉर्म करते याचा आनंद नाहीये तुला? खूप आनंद आहे ग, पण तो आनंद माझा कमरेपर्यंत आला वाट लागते ग. अरे अपूर्वाचा कॉल आहे. माझ्याबद्दल विचारलं तर मी हिमालयात गेलोय सांग. नको रे बाबा नको. तू हिमालयात नको जाऊस. त्या हिमाच्छादित पहाडांना पण पिडशील. तंबू. स्पीकर ऑन करते हा मी. हा अपूर्वा, बोल ना, कशी आहेस? मस्त आहे का एकदम. तू कशी आहेस? गुलाबी थंडी अनुभवते मस्त पैकी. वाव यार, नाईस नाईस. अगं ऐक ना, आमचं सॅम्पल पोचलं का ग तिकडे? हो. हा काय बसला इथे कंबर धरून? एक नंबरचं ध्यान आहे ग ते. अगं तेच विचारतोय आम्ही त्याला, काय झालं, पण धड काही सांगत नाहीये तो. नुसती उडवाउडवीची उत्तरं देतोय. कुठल्या तोंडाने सांगेल ग, कुठल्या तोंडाने? जरा थोड्या वेळ कॉपरेट करायला सांगितलं तर हे कसलं बुजगावणं, माकडासारखं उड्या मारतय नुसतं. म्हणजे हेम्या नाचत होता? अगं परफेक्ट ओळखलंस. नाचताना ना तो असाच उड्या मारतो. अहो वहिनी, पण तो का नाचत होता? काय नाही रे शिशू, जुबीच्या अॅन्युअल फंक्शन साठी रिहर्सल करत होतो आम्ही. याला फक्त फील देण्याकरता मागे उभा केला होता. अरे पण रिहर्सल मध्ये इन्व्हॉल्व झाला असेल ना तो? कसला कप्पाळाचा इन्व्हॉल्व. त्या IPL मधल्या चिअर गर्ल्स सारखा नाचू लागला. हे चांगल्या नसतात ग त्या. अगं हो, पण ते त्यांना सूट होतं. याचं काय,
अशी इज्जत गेली ना आमची. व्हिडिओ कॉलवर बघतायत सगळे जुबीचे बाबा काय चाळे करतायत. जाऊ दे, बोलून तरी काय उपयोग आहे म्हणा. लग्न केलं ना त्याच दिवशी इज्जत गेलीये माझी. चल ठेवते फोन, बाय. एका हेल्पलेस माणसाच्या प्रॉब्लेमवर हसताय तुम्ही. देवा, असे मित्र कोणालाच नको देऊ दे बाबा. शी यार, वर्षूने हे सगळं मिस केलं. हो का? मग ती आल्यावर रिपीट टेलिकास्ट लावा ना, तेवढीच तुमची एंटरटेनमेंट. अरे पण ही वर्षू आली कशी नाही अजून? येणार. अख्ख्या बिल्डिंग मध्ये नवीन वर्षाचे कॅलेंडर वाटत फिरते ती. हे अख्ख्या बिल्डिंग मध्ये का? आता मला काय माहिती, विचारता तू म्हणाली भेटल्यावर सविस्तर सांगीन. शाळेचा काहीतरी उपक्रम दिसतोय. महाराज, किती प्रतिभावान आणि सृजनशील माणसांमध्ये आणून सोडले हो तुम्ही मला. खरंच ही वसू तुमची खूप खूप आभारी आहे. हॅलो एव्हरीबडी. दार उघडादार. अरे उघडच आहे रे बाबा, ये तू आत. माझ्या दोन्ही हातात सामान आहे की नाही? ते मला इथून कुठे दिसतंय? म्हणून जेवढं सांगितलं तेवढंच करायचं रे बालका. हाय वर्षू, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सगळ्यांना. गुड इव्हनिंग. वसू, ग्रीशू, तुम्ही अशा का बघताय माझ्याकडे? कौतुक वाटतंय ग आम्हाला तुझं. तू काय काय उपक्रम राबवतेस, मानना पडेगा. मी नेहमीच माझ्या विद्यार्थ्यांना सांगते, जिथे इच्छा तिथे मार्ग. पण ही काय भानगड आहे? भानगड? कसली भानगड? हा कॅलेंडरचा काय झोल आहे? भानगड या माणसाला ना सगळीकडे भानगडीच दिसतात. हे एकदम परफेक्ट बोललीस वर्षू तू. वर्षू, माझ्यासाठी पण आणलंयस ना कॅलेंडर? हे काय विचारणं झालं? सगळ्यांसाठी आणलंय. अरे वा वर्षू, म्हणजे आयडिया छानच आहे. पण असं करण्यामागे फंडा काय आहे नक्की? अरे सगळ्यांनाच 2020 साल नकोसं झालंय. खूप त्रास दिलाय या 2020ने. म्हणून जरा पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर निर्माण करण्यासाठी मी करतेय रे हे. वा वर्षू, वा, तू जीनियस है रे. वर्षू, तुमने शिक्षक होने का सही फर्ज अदा किया है. इस बात पे मैं 2 पंक्तियां अर्ज करना चाहता हूँ. अरे वर्षू, शिशूने आज काय अफलातून भजी बनवली होती माहितीये? माझी शेरो शायरी नाही ऐकायची तर सरळ सांग ना, उगाच विषय कशाला बदलतेस? ह्या 2020ला बाय बाय करण्याकरता माझ्या डोक्यात अजून एक आयडिया आहे. वर्षू, बराच वेळ झाला ग, तू कन्फ्युज नाही झालीस? ए हेम्या, तुझी कंबर कन्फ्युज झाली तेवढं पुरे नाहीये का? हेम्याची कंबर कन्फ्युज झाली? वर्षू, तुझ्यापर्यंत काही नाही ग. तू बाय बाय 2020 वाली आयडिया सांगा. हा, तर मी असं म्हणत होते की आपण इथे एक गेट टुगेदर करूया का? ए वर्षू, आपली प्रत्येक मीटिंग ही गेट टुगेदर पेक्षा काही कमी असते का? तसं नाही ग. या गेट टुगेदरला आपल्या बिल्डिंग मधल्या इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा बोलवायचं. कळलं? म्हणजे जे आपले मित्र तर आहेत पण आपल्या ग्रुप मध्ये नाहीयेत. बरोबर, असंच म्हणते मी. पण मग ही जागा पुरणार कशी आपल्याला? अरे ही कॉमन बाल्कनी आहे ना, पसरू सगळे. सोशल डिस्टन्सिंग पण पाळता येईल. मस्त धमाल येईल. तंबू. सुपर्ब आयडिया. डन. आता कोण कोण येऊ शकतं याची लिस्ट बनवा. आता आहेतच किती. आपल्या जुन्यापैकी 5-6 जण तर राहिलेत, बाकी गेले सोडून इथे तिथे. अरे तुम्ही कशाला टेन्शन घेताय? वसूकडे सगळ्यांचा डेटा आहे. आज तुझा भोचकपणा उपयोगी पडणार. शिशू, आपण पार्टीच्या मूड मध्ये असल्यामुळे तुझी ही गुस्ताखी माफ करण्यात येते. वसू, तू पुढे काही सांगणार आहेस की महाराजांना विचारावं लागेल? हे बघा, ग्राउंड फ्लोअर पासून सुरू करते. फाल्गुन तर येईलच, तसेही त्याला कुणी विचारत नाही. फाल्गुनचे केस कसे झालेत बघितलं? नाहीतर टक्कल नाहीतर नॉर्मल. एकदम फनी वाटतं. वर्षू, लहानपणीचा डोळ्यासमोर आला ना म्हणून बोलले मी. लगेच काय वर्षू खडूस. पहिल्या मजल्यावर एरंडे काकू. अगं पण चैत्र दुबईला असते ना? ती प्रत्येक वर्षी डिसेंबर महिन्यात येते आणि जानेवारी मध्ये परत जाते. चैत्र आली आहे, मला कशी दिसली नाही? नवरा आणि मुलगा पण आहे सोबत. टिकटिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. दुखी आत्मा आउट. वसू, कंटिन्यू. दुसऱ्या मजल्यावर श्रावण आषाढी. होल. असं आपल्या बरोबर कोण होतं? ह्याचा ना प्रॉब्लेमच आहे बाई. आपल्या बरोबर श्रावण देशपांडे होता.
हो, दुसऱ्या मजल्यावर. आपल्या बरोबर आषाढी नदीपात्रे होती. करेक्ट, श्रावणच्या बाजूच्या घरात. हा, ते दोघं आता एकत्र राहतात. काय बोलते? लग्न केलं त्यांनी? म्हणजे दोघांचे आई वडील गेले गावाला आणि हे दोघे आता लिव्ह इन मध्ये राहतात. मी तर असंही ऐकलंय की त्यांनी मधली भिंत तोडून 2 घरांचं एक घर केलंय. मालकांना न सांगता? न सांगता काय, टकलू हैवाने चांगले पैसे घेतलेत. हो का? तुला अजून काहीच माहित नाही रे शरू, बिचारा. वसू त्याच्याकडे लक्ष नको देऊ, तो कन्फ्युजच असतो. बरं वर्षू, आता राहिले तुझ्या मजल्यावरचे वैशाख आणि कार्तिक. हे वैशाख काय करतो का आता? अरे आपला वैशाख बाउन्सर रे, बाउन्सर. काय बोलतो? भेटायला मजा येईल. पण त्या कार्तिक कार्ट्याला बोलवायचं नाही हा, पक्का उंगलीबाज आहे तो. काय झालं? हसताय का असे? अरे त्या कार्टने एकदा ग्रीशूच्या सायकल सीटवर खास खुजली टाकून ठेवली होती. बोल. मग काय बसली खाजवत. तेव्हापासून तिला जाम खाज आहे. चंगू मंगू, दोघांना एका वेळी बुकलून काढू शकते आम्ही. सदाच जनरल नॉलेज वाढवत होतो का आम्ही? आता तर फिक्स, त्या फडतूस कार्ट्याला बोलवायचं नाही म्हणजे नाही, आणि जर तो आला तर मी नाही येणार. ग्रीशू, मी तुला सगळ्यांच्या वतीने शब्द देते, कार्ट्या माझा शेजारी असला तरी त्याला कुणीही बोलवणार नाही. बस. आता इतर तयारीचं काय? ह्या इव्हेंट साठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवते. बाय 2020. ते केटरिंग आणि डेकोरेशन माझ्यावर सोडा. अरे खाण्यापिण्याचं मी बघतो ना. नाही रे शिशू, मग तू त्यातच बिझी राहणार. असं नको, ग्रीशू विल हँडल इट. आणि वर्षू, ही फॅन्टॅस्टिक आयडिया तुझी होती, सो सगळे फॉलोअप तू घ्यायचे. ओके? वय महाराजा. या मुलांनी खूपच छान तयारी केली आहे. इकडे तर स्टार्स वगैरे लावून डेकोरेशन केलंच आहे, पण माझी बाहेरची मैत्रीण बाल्कनी, तिला पण छान लाइटिंग केलं आहे. मज्जा येणार आज, मज्जा. तंबू. चला, मी आता चेकलिस्ट तपासते. हा, डेकोरेशन तर झालंय. ग्रीशू, केटरिंग वाला पोचतोच आहे. वसू, सगळ्यांना आमंत्रण झाली आहेत ना नीट? एक झालंय. त्या कार्ट्याला नाही ना बोलवलंस? वेडी आहेस का? आणि तुम्ही आळशी मित्रमंडळ तयार आहात ना? काय करायचंय बोल फक्त. सगळे झाल्यावर विचारतोयस निर्लज्जा. तुम्ही आता आपल्या मित्रांचं स्वागत करा. अरे हा पालखीवाले इथे काय करतोय? त्यालाच तर ऑर्डर दिलीये ना केटरिंगची. जमेल ना त्याला? शिशू, तू उगाच काहीतरी खुसपट काढत बसू नको. याच्यात मीठ कमी आणि त्याच्यात मसाला जास्ती आहे. एन्जॉय कर फक्त. मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस. अरे हा सांता क्लॉज कुठून आला? कसा वाटलं सरप्राईज? ही तर खरंच मस्त आयडिया आहे ग वर्षू. मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस. हो हो हो, मेरी क्रिसमस. याचा आवाज मला ओळखीचा का वाटतोय? जरा मास्क काढ रे सॅन्टा. हा घ्या, काढला. गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आय एम राज, ऋतुराज. आता बोल, माझ्या काकांनी डेकोरेशनचा बिझनेस सुरू केला. करेक्ट. फक्त इतकंच की बिझनेस काकानी नाही, मामानी चालू केला. म्हणजे माझी टीव्ही होतं सॅन्टा क्लॉज बरोबर. वसू, शांत राहायचं. एकदम शांत राहायचं. अरे पण अजून कोणी आलं कसं नाही? येते रे सरू. पालखीवाले, पटापट स्टार्टर फिरव चल. हे बघा काय, चैत्राने ग्रुपवर मेसेज टाकलाय. तिच्या मुलाला ताप येतोय, ती नाही येऊ शकणार. पालखीवाले, 2 प्लेट स्टार्टर कमी. ना जइयो ना ना. तू बरा आहेस ना शिशू? हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. मेरी कश्ती भी डूबी वहां जहाँ पानी कम था. असू दे, आपण नंतर बसू. हा, एक मिनिट, वैशाखचा कॉल येतोय. हा बोल वैशाख, कधी येतोयस? आज 31 आहे ना, कामासाठी एक अर्जंट कॉल आला, जावं लागलं. एक दिवस ऍडजस्ट कर ना वैशाख. हल्ली काम तसं पण कमी झालं आहे ग, समजून घ्या प्लीज. आणि बाकीच्यांना पण सांगा प्लीज. शी यार, हा पण येत नाहीये. त्याचं बिचाऱ्याचं पण बरोबर आहे ग. या करोनामध्ये किती दिवस घरीच बसून होता बिचारा. पालखीवाले, 4 प्लेट स्टार्टर कमी. वसू, तू एक काम कर, आता इतरांना तूच फोन करून विचारून टाक येतायत की नाही. हो ना, उगाच वाट बघत बसायला नको.
आधी त्या टकल्या फाल्गुनला विचार. हाय, कसा आहेस फाल्गुन? एकदम झकास. आज कशी काय आठवण काढलीस? अरे आज आपल्या बिल्डिंग मध्ये गेट टुगेदर आहे ना आपलं. आई शपथ, ऍब्सोल्युटली विसरूनच गेलो बघ. अरे पण तू ग्रुपवरच्या मेसेजेसला अंगठे दाखवले होतेस. त्यात काय, ते मी कुठल्याही मेसेजेसला करतो ग. हा बरं, मग तू कधीपर्यंत येतोयस? अरे बापरे, खूप दिवसांनी जरा मित्राबरोबर बाहेर प्रोग्राम करायला बसलो आहे. ठेव फोन मेल्या, आधी ठेव. बेवडा कुठचा? 2 प्लेट स्टार्टर कमी केले सर. महाराज, तू याला काय अर्थ आहे? कुठल्या बार मध्ये बसलाय विचार, जाऊन फोडूनच येते. कशाला बाळ कशाला फोडायचा? त्याची बिचारायची काय चूक? अरे बार नाही रे, त्या फाल्गुनला फोडणार मी. आता राहिले फक्त श्रावण आणि आषाढी. मला तर त्यांचं पण काही खरं वाटत नाही. मेरी क्रिसमस, मेरी क्रिसमस. हो हो हो. अरे तू एकसारखा आम्हालाच काय चॉकलेट देत फिरतोयस? मग दुसरा आहे कोण इकडे? मला पण जरा काम केल्यासारखं वाटलं पाहिजे ना. श्रावणचा व्हिडिओ कॉल येतोय. बघ बघ काय म्हणतात लव बर्ड्स. हॅलो सीझन्स, कसे आहात तुम्ही? आम्ही छान आहोत. तुम्ही? निवांत, आराम आहे ग एकदम. वर्षू, एकाच बिल्डिंग मध्ये राहून किती दिवसांनी दिसतेस? हो ना रे, हल्ली आपली भेटच होत नाही ना. नाहीतर काय, या वर्क फ्रॉम होम मुळे जास्तच बिझी झाल्यासारखं वाटतंय. अगं माझं तर कसं झालंय माहितीये का? हे वर्षो, गप्पा काय मारत बसलीयस? कधी येणार विचार ना. हो. अरे श्रावण, कधी येताय तुम्ही? आम्ही वाट बघतोय. ऍक्च्युली तेच सांगायला कॉल केला ग. आम्ही प्रत्येक वर्षी 31 एकदम स्पेशल साजरा करतो. मे और मेरी तन्हाई. अगं म्हणजे कसं आहे ना, 31ला आम्ही फक्त दोघेच एकमेकांच्या सहवासात राहणं पसंत करतो. करेक्ट. नो पार्टीज, नो धांगडधिंगा. तो ये पहले बोलने को होता नहीं है क्या? रख फोन, साल्या कुत्र्या रख. महाराज, मेरी क्रिसमस. चॉकलेट्स फॉर यू चिल्ड्रन. ए तू गप रे. मी जाऊ का घरी? तुला काय घरी जाऊन पालखी नाचवायची आहे? बस शांत तिकडे. एशी कुणीच येणार नाही. मी एक बोलू का जरा? म्हणजे बघा, हा तुम्हाला पटलं तर आपण एवढी पार्टी अरेंज केली, निदान एक तरी माणूस यावा म्हणून म्हणतोय आम्ही. ग्रीशूची हरकत नसेल तर कार्तिकला बोलवूया का आपण? बोलवा आता काय, अगदीच आपला पोपट नको. अरे वा ग्रीशू, याला म्हणतात स्पिरिट. वसू कॉल कर. आणि कार्टे नको बोलूस, कार्तिक बोल. कार्तिक. हो. हाय कार्तिक, कसा आहेस? एकदम निवांत. बोल वसू, काय म्हणतेस? हे आज काय प्लॅन? काही नाही ग, घरी तंगड्या पसरून टीव्ही वरचे टुक्कार कार्यक्रम बघत बसलो. अरे वा, हे ऐक ना, आम्ही सगळे बिल्डिंग मधले आज 31 साजरी करायला भेटलोय. येतोस का तू पण? सॉलिड. आत्ता तयार होऊन आलो. हे पण मला एक सांग, तुमच्या बरोबर ती अतिशहाणी आदर्श नगरसेविका पण असेल ना? ए असं रे काय बोलतोस? ती आपली बालमैत्रीण आहे ना. खड्ड्यात गेली का ती? आगाऊ कुठची? ए ते आपण भेटल्यावर बोलूया रे, तू तयारी कर ना. ए चल, तिकडे येऊन त्या वळवळीची वळवळ कोण बघत बसेल? त्यापेक्षा टीव्ही बंद करून त्याच्याकडे बघत बसेन मी, ते परवडेल. तरी पण बघ, जमलं तर. तिला हाकलवा, मग येतो. शी यार, आपली पार्टी फ्लॉप झाली. माझ्याकडे मॅटर घेऊन येऊ दे, बघते एकेकाला. मला तर वाटतं आपण यांना बोलवायलाच नको होतं. महाराज, हे तुम्ही चांगलं नाही केलं. मला तर आधीच वाटलं होतं कोणी आलं नाही तर. All you guys put your hands up and say ओम शांती ओम. अरे शरू, बरा आहेस ना तू? मी बराच आहे, तुम्ही पण बरेच आहात आणि आपल्याला मित्र पण बरेच आहे. ओह, फाल्गुन, चैत्रा, वैशाख, श्रावण, आषाढी सगळे आले. आणि मी पण. उंगलीबाज करट्या. बरं झालं तुम्ही माझं ऐकलं नाही आणि ह्याला बोलवलं. म्हणजे शरू, हा सगळा तुझाच प्लॅन होता ना? ऑफकोर्स. महाराज, तुम्ही खरंच महान आहात. हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होतं आणि असं वर्ष कुणालाच परत बघायला लागू नये. ए पालखीवाले, चल स्टार्टर बनव. ए ग्रुपचे पप्पावाले सांताक्लॉज, आता कशाला थांबलास? चॉकलेट्स वाच, चल. आपण सगळे मिळून या फडतूस 2020ला बाय बाय करूया. आज आम्ही सगळे मित्र मिळून नवीन वर्षाचं स्वागत करणार आहोत. तुम्ही पण करा.
हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाचे नवीन चॅलेंजेस फेस करायला रसिक श्रोत्यांना ऑल दी बेस्ट. तंबू सीझन